गुड चलो भाई, मॉर्निंग दोस्तांनो. देखो अब मैं क्या करता निघालोय हूँ. आज आपण साणंद टी असलेला जायला. काल संध्याकाळी नड्याळ्यावरून साणंदला आलो आणि मी गोकुलधाम सोसायटीमध्ये राहत आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठी अशी सोसायटी आहे. कमीत कमी 70-80 एकराची सोसायटी आहे. त्यामध्ये मी मेडोज या कॉन्ट्रॅक्टराच्या अपार्टमेंटमध्ये राहत आहे. 199 नंबरचा बंगला आहे. बघू शकता खूप मोठी अशी मोकळी जागा आहे इथे. आणि आपण आता साणंद टी एसला जायला निघालेलो आहे. हे बघा, हे मेडोजचं 2 नंबर गेट आहे. आता आपली गाडी येईलच तिथं न्यायला, बोलेरो. ते बघा आली गाडी आपली न्यायला. आता जाऊ या गाडीमध्ये बसायला. आता गाडीच्या डिक्कीमध्ये CDDचा बॉक्स ठेवून आपण निघालो आहे आता साणंदच्या दिशेने. हे माझ्या पुढं बसलेले आपले असिस्टंट मॅनेजर आहे गॅरंटीचे. ते रोजच्याप्रमाणे जे काही काम असेल ते सगळे लेबरला सांगत आहे कसं कसं काम करायचं. कारण हा प्रोजेक्ट संपत आलेला आहे. MP4 प्रोजेक्ट आहे, रेल्वेचा प्रोजेक्ट आहे. सगळ्यांना सांगत आहे. हे आहे मोठं गोकुलधामचं एक सर्कल आहे मोठं. खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे याच्यामध्ये. पर्सनल बंगलो आहे सगळ्यांचे. हे डाव्या साईडला तुम्ही बघू शकता आर्कस ग्रीन नावाचं. इथं 5 BHKचे फ्लॅटचं काम चालू आहे इथं. चला आलं आहे आपल्या आता TSS. डाव्या साईडला तुम्ही बघू शकता 220/55/25 KVचं असं आहे आपलं ट्रान्समिशन सबस्टेशन आहे. आलो आहे आपण गाडी घेऊन डायरेक्ट आतमध्ये आलो आहे. कारण साहेबला टाईम वाचवायसाठी खूप धावपळ करतो आपला साहेब. हे बघू शकता 220 KVचा ट्रान्सफॉर्मर आहे. HV साईड आहे हायर व्होल्टेजची, बघू शकता तुम्ही. आणि लाल डब्बा जो दिसतो आहे हा CTR पॅनल आहे. ही आपली HV साईड आहे ट्रान्सफॉर्मरची, HV साईड बघू शकता तुम्ही. सबस्टेशन पुरेपूर आता हँडओव्हरचं काम चालू आहे. हे आपल्या सर्किट ब्रेकरमध्ये एक CTD बदलायचा होता, याचा प्रॉब्लेम आला होता. त्यामुळं मी आणि माझा सिनियर हा सर्किट ब्रेकरचा CTD चेंज करत आहे. आपला PFC पॅनलचा सगळं लाईन आहे. ही CTD बदलायसाठी स्पॅनर पाहिजे होता, त्यासाठी आलो होतो. हे सगळं लेबरचं स्पॅनर वगैरे आहे. हा आपला PFC पॅनल रूम आहे. सगळं कंट्रोल PFCचं सगळं इथूनच कंट्रोल होतं सगळं. हे बघा, बघू शकता तुम्ही अनाउन्सिएटर सर्किट. स्पॅनर काय सापडत नव्हते, तोपर्यंत स्पॅनर सापडत बसलो. त्यात स्पॅनर तर काही भेटले नाही. म्हटलं सगळे डबळे एकदा उचकून बघावे. तेवढ्यात पक्कड भेटली मला तिथं, म्हणजे प्लायर भेटला. तेवढ्यात प्लायरवर घेत दुसरा एक आणखीन एक स्पॅनर सापडत होतो. तोपर्यंत तिथे एक त्यांचा एक शूटर आला. तो म्हणे मी येतो सापडून म्हणून. त्याने काय हात घातला आणि लगेच स्पॅनर दिला काढून 10-11 नंबरचा. कारण CTD खोलायला 10-11 नंबरचा स्पॅनर पाहिजे होता. स्पॅनर घेऊन गेलो तिकडं सर्किट ब्रेकरवर. तोपर्यंत माझा सिनियर म्हणे की तू थांब बाजूला, कारण मी खोलतो सगळं. म्हणलं तो खोलतो आहे तोपर्यंत एखादी व्हिडिओ काढून घ्या. खोलता खोलता ही तुमच्यासमोर जे दिसतं आहे ते TV बॉक्स आहे, म्हणजे टर्मिनल बॉक्स. सगळ्या ज्या वायरी असतात त्या टर्मिनल बॉक्सला कनेक्टेड असतात. हा सर्किट ब्रेकरचा लिव्हर आहे, तुम्ही बघू शकता. हा ऑक्झिलरी स्विच आहे सर्किट ब्रेकरचं. ही बॅकग्राऊंड साईड आहे TSSची. इथं सगळं आता हँडओव्हरचं काम चालू आहे. हे जनरेटर आपलं, हे तुम्ही बघू शकता. हे स्टोअर रूम आहे ट्रान्समिशन सबस्टेशनमधली. या आपल्या टेस्टिंग किट आहे, हे बघू शकता तुम्ही. हा स्टेपअप ट्रान्सफॉर्मर आहे. त्या शेजारी हा छोटासा DC पॉवर पॅक आहे. हा फेज सिक्वेन्स मीटर आहे, पेज उलट्या पालट्या आहे ते चेक करण्यासाठी. हे बघू शकता तुम्ही. हे नवीन पॅकिंग मटेरियल आहे. हे आपल्या खिडक्याच्या जाळ्या वगैरे आहे, डिस्चार्ज रॉड वगैरे सगळं मटेरियल. हे जे मेंटेनन्स बघतात कंट्रोल पॅनलचे त्यांच्यासाठी रूम आहे. हे बघू शकता तुम्ही. सिनियरला बोलवलं होतं आमच्या असिस्टंट मॅनेजरनी. त्या येड्या धाव्यांनी काय केलं, त्या लेबर लोकांनी ट्रान्सफॉर्मरच्या खालीच पाणी मारलं. हे सगळे झाले साऊथ लोक एकत्र गोळा झालेले आहे, तुम्ही बघू शकता. या मोठ्या टँका दिसतात, हे LV आणि HV कॉईल आहेत. सगळं बाहेर रोडचं पण काम चालू आहे. JCB वगैरे सगळं काम करत आहेत. कारण TSSला जायला रोड पण लागतो, कारण पावसाळ्यात खूप हाल होतं इथं. कारण मी अनुभवलं आहे पावसाळ्यात ट्रॅक्शननीच जावं लागतं.
हे बघू शकता तुम्ही, वर मुतायला आलो होतो काढली एक व्हिडिओ. हे स्कॉट ट्रान्सफॉर्मरच्या वायर आतमध्ये ओढत आहे, कारण याच्या कनेक्शन झालेलं नाही. याचे एकामेकाला खुणाखुणी करून बरोबर यांचं काम चालू आहे. हे बघा, खूप खाली गेला आहे, त्याला दिसणारच काय खाली वायर कुठून ओढावं नेमकी. आता भेटली आता जाड वायर, आता ते गोळा करू राहिले आतल्या आत. हे तुम्ही बघू शकता, वर जी ट्रेन आहे ती ट्रेन जे आपल्या ट्रॅकमध्ये जे आडवे सिमेंटचे जे गट्टू असतात ना, ते एकदम फिट्ट बसवण्यासाठी असतात, त्या काढण्यावर बसवण्यासाठी. आता 1 वाजला आहे, लेबरला जेवायची सुट्टी झालेली आहे. बघू शकता तुम्ही, सगळे लेबर ट्रान्सफॉर्मरला झटत आहे. त्यांना किती वेळा सांगून तरी त्यांच्याही गालच्याचीच असते. हा सिटी आहे, मोकार आवाज करत होता. तेवढ्याच माझ्या सिनियरने एक पार्सल ऑर्डर केलं. ही दोघं खूप साऊथमधून गप्पा मारत होते एकामेकाच्या, मोकार मजा घेत होते. हा जो समोर दिसला व्हाईट शर्टवाला, हा 5 वर्ष साऊथमध्ये काम केलं, त्यामुळे त्याला पण तमिळ जमत होती बोलायला. दोघं मोकार ॲक्टिंग करू एकामेकाची ॲक्टिंग सांगायची. आता माझे सिनियर मोकार हसायचं, ते तमिळचं होतं. मोकार हसायचं कधी कधी इतकं, पण मोकार हातवारे करून सांगायचं इतकं, पण असं इकडं कलर म्हणतो, असं इकडं कलर म्हणतो. हातवारे असं करायला जसं काय कोणाच्या गोट्या हालू राहिला आहे. नंतर एका सराचा किस्सा सांगायला लागले की या सराला आयटम आहे म्हणून. 50-55 वर्ष वय असं सरा सध्या. त्या सराला मुंबईला एक आयटम आहे, त्याचे मोकार किस्से सांगू राहिले. हे बघा, आमचा काळबेट सगळं किस्सा सांगून हसू राहिलं आहे. या सराला वाटलं कोणी वाहिलंच नाही, नाकातला मेकडं काढून बाजूला टाका दिली टापक्यान. तेवढ्यात हसायला लागला लगेच. हे L&Tचं ऑफिस आहे. हे ऑफिस म्हणजे काही सिमेंट बांधलेलं नाही, एक कंटेनर आहे. एक बघू शकता, सगळी व्यवस्था आहे, मुतायची, खायची, फक्त हागायची व्यवस्था नाही. त्याला आता संपला आपला दिवस, आलेली गाडी, आता जाऊया गाडीत बसायला. आता सर मोकार पळत सुटला, त्याला वाटलं कोणी जागा घेणं आपली, वाराफरा चालायला लागला. मित्रांनो, आलो आहे आपण आता गोकुलधाम सोसायटीमध्ये. तुम्ही बघू शकता, खूप असे चांगल्या प्रकारचे रोड आहे. बाटलीतलं काही बॉटललासुद्धा पाणी हलणार नाही, इतके भारी रोड आहे इथं. सगळे ट्रॅक्टर वगैरे रोजच्या रोज खूप मॉडिफिकेशनचे काम चालू असतात. हे रायवेर आहे, तुम्ही जे नाव वाचताय ते नाव असंच एक मेडजवन एक कॉन्ट्रॅक्टरचं आहे. धन्यवाद दोस्तांनो, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फिर से मिलेंगे अगले वीडियो में.